हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. आणि आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहे अनमोल दिगंबर कोहली, जो एक मल्टी टॅलेंटेड व्यक्ती आहे. कारण तो आता सध्या फ्रेमवर नसतो, जरी याच्या अगोदर त्यांनी बरेचशी कामं केलेली आहेत. पण बहिरीनाथ कलाप्रेमी या यूट्यूब चॅनलवर जेवढी मेहनत आहे त्याच्यात सिंहाचा वाटा जर बोलायचा झाला तर तो अनमोलचा आहे. कारण शूट घेण्यापासून डायरेक्शनपासून एडिटिंगपर्यंत सर्व जे काही आहे ते सर्व अनमोलकडे असतं आणि खरंच खूप छान काम करतो. कारण तुम्ही व्हिडिओ डेफिनेटली बघितले असतील बहिरीनाथ कलाप्रेमी या यूट्यूब चॅनलवर, आणि जर नसतील बघितले तर नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की व्हिडिओची क्वालिटी काय आहे, एडिटिंग काय आहे. सो अनमोल, स्वागत आहे तुमचं आमच्या सेलिब्रिटी कट्ट्यावर. पहिलं तर तुमचा आभार का मला या सेलिब्रिटी कट्ट्यावर बोलवलात. नाही, डेफिनेटली अनमोल आपला फॅमिली मेंबरच आहे. आणि अनमोल, आम्हाला सांग, तुझी स्टार्टिंग कुठून झाली? एकदम सुरुवातीपासून सांग. माझी स्टार्टिंग बोलायला गेलं तर खूप अजबच झाली स्टार्टिंग. म्हणजे स्टार्टिंग एकदा तुम्हाला सांगले ते स्टार्टिंग कशी झाली, पण आपल्या सर्व नाही, YouTube सर्वांनाच family- ऐकायला आवडेल कारण खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. तर मी नर्सरीला होतो, कोपरला मोरू नारायण स्कूलमध्ये मी होतो. आणि मला डान्समध्ये घेतला होता. ससारे ससा एक गाणे होता आणि गॅदरिंग व्हायची ना पहिले. आता पण होतात, पण आता पहिल्यासारख्या गॅदरिंग नाही होत. तर गॅदरिंग होती आणि रात्री नव्हती गॅदरिंग, दुपारी होती. मोस्टली आपल्या इकडच्या स्कूलमधल्या गॅदरिंग रात्रीच होतात. आणि आता बहुतेक स्कूलच्या गॅदरिंग आहेत त्या थिएटरला किंवा दुसरा कुठला तरी हॉल घेऊन करतात. पण तेव्हाची गॅदरिंग शाळेच्या पटांगणामध्ये किंवा किंवा छोटासा जर का हॉल असला तर तिथं व्हायची. तर तिथं त्यांनी हॉलमध्ये बाहेर शाळेच्या पटांगणामध्ये त्यांनी स्टेज केले होते, मला तेवढं आठवत आहे. आणि मी ससारे ससा, तर मला ते जास्त काय आठवत नाही, पण थोडंसं आठवत आहे का मला गाण्याला स्टेजवर नेलं सगळ्यांना. मला पप्पा समोर बसले ते दिसतात आणि पुढं फुल पब्लिक आहे. ते कोण किती पब्लिक आहे ते माहिती नाही, पण पप्पा मला दिसतात. तर ते सगळी पब्लिक वगैरे बघून मला रडायला झाला. मी डान्सच नाही करत. पप्पा तिकडनं हाक मारतात, ते मॅडम मला लोटतात स्टेजवर. नंतर डान्स वगैरे झाला आणि माझ्या भावाचा बर्थडे होता, काकाच्या पोराचा. तर कोपरवरनं मला डान्समध्ये डान्स नाही केला म्हणून, स्टेजवर परफॉर्मन्स नाही केला म्हणून, कोपर गव्हाणा स्कूल जो आता जिथं अटल सेतू उलव्याला उतरतोय कम्प्लीट तिथं आता नवीन त्यांनी मोरणा हायस्कूल नवीन डेव्हलप केलेला आहे. तर तिथं हायस्कूल होता. तिथपासून ते मला बेलपाडा गावामध्ये आमच्या चालत नेला होता. ती माझ्यासाठी एक शिक्षा होती, पण ते शिक्षेमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. डेफिनेटली त्यांचे वडील जे आहेत, त्यांचं नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, दिगंबर कोहली. त्यांचं पूर्ण आपल्या रायगड पट्ट्यामध्ये खूप मोठं नाव आहे. आणि ऑब्विसली त्यांची थोडी अपेक्षा असणार, त्यामुळे त्यांना थोडा हर्ट झाला असेल नक्कीच. कारण की पप्पा 1995 सॉरी पप्पा 1984 पासून या क्षेत्रामध्ये होते. आणि डान्स बोलला तर पप्पांचा एक सिग्नेचर स्टेप होता. कारण की 90s चा जो साल आहे, 90s टू 2005-4 पर्यंत लग्न होईपर्यंत पप्पांनी गाजवलं होतं. जिथं पण कॉम्पिटिशन व्हायचं ना, तिथं बहिरनाथ कलाप्रेमी, आत्ताचं नाही, बहिरनाथ कलाप्रेमी 1984 पासूनचा आहे. तर तेव्हा पप्पांनी स्थापन केलं होतं बहिरनाथ कलाप्रेमी. तेव्हा मध्ये आमच्या गावातले काका वगैरे सगळे असे, म्हणजे परत गावातले आत्या वगैरे त्यांच्या तर लग्न होऊन ते बाहेर म्हणजे तेव्हा युट्यूब वर वगैरे असं काही? युट्यूब आणि कॅमेरा तेव्हा नव्हताच मोस्टली. पिक्चर वगैरे आपले पडद्यावर लागायचे. ते पप्पा मला सांगतात. तर तेव्हा त्यांनी तो काल गाजवला होता डान्समध्ये. जिथं पण जातील ना तिथं नंबर होता. आता त्याच्या कॅसेट सुद्धा आमच्या इथं त्यांनी 2000 सालीच प्रोग्राम केला होता आमच्या गावामध्ये. त्याच्यात 3 कॅसेट आमच्या इथं आहेत. ते आम्ही लहानपणापासून बघत आलो. आणि ते ते कॅसेटवर समजते का ते डान्सची पॉवर का होती. म्हणजे त्यांचे जे स्टेप वगैरे होते ना, बरेच म्हणजे फॉर एक्झाम्पल जसे देवानंद, शत्रुघ्न सिन्हा, त्यांचे काही सिग्नेचर स्टेप होते, तसा काहीतरी प्रकार. तसं त्यांनी तेव्हा नवीनच लेटेस्ट गाणीला होतं आपला आनंद शिंदेचा, माझ्या हरणीला कारभारणीला भूतानी झपटलं. आणि पहिले कसं असं मोबाईल वगैरे नव्हता, तर ते कॅसेटवर गाणी यायचे ना. बरोबर. तर ते कॅसेटवर ऑडिओ कॅसेट छोटी. आणि ती कोणाला भेटेल तेव्हा ती समजेल का यो यो गाणे. पण तेव्हा ती कोणालाच भेटली नव्हती. आणि आमचं ते रवी का पप्पा आणि अशोक कोली, ते 3 जण मिळून तो डान्स करायचा. माझ्या हरणीला कारभारणीला भूतानी झपटलं. तर रवी का बायको बनायचं, पप्पा त्याचा नवरा आणि ते अशोक काका आहेत ना आमचे, ते
आपले जे भूत उतरवणारे असतात ना, समजलं. आणि जिथं पण जातील ना तिथं सगळी लोक बोलायचे का गाणी कुठून शोधून आणतात, आणि जिथं पण जातील तिथं त्या याच्याला फर्स्ट प्राइज मिळालंच. आमच्या घरामध्ये जवळपास 20-22 नटराज होते, पण घराच्या कामामुळे कुठं ना कुठं गेले, आणि बाकीचे जे काम करायचे याच्यामध्ये त्यांना देऊन टाकले. पहिले असे ट्रॉफीज वगैरे नव्हते ना, तर ते नटराज मिळायचे. तेव्हा तेच भेटायचे. हा ज्याचा डान्सचा असेल त्याला डेफिनेटली तेव्हा ते हा. होतात. म्हणजे नटराजचा जर भेटला तर तो म्हणजे डान्स मध्ये हो. जो कॅटेगरी मोडते त्याच्यात. आणि नंतरला मग नर्सरी सिनियर ज्युनियरला गेलो मी. आमच्या गावामध्ये बुगी बुगी व्हायच्या गणपतीला. आपले मागी गणपती असते ना, तर मागी गणेश जयंतीचा आमच्या गावामध्ये गणपतीचं मंदिर आहे, ते मागी गणेश जयंतीचा उत्सव करतात मंदिरामध्ये, आणि ते डान्स कॉम्पिटिशन ठेवायचे, म्हणजे गाव लेवलची तर गावात. गणपतीचा प्रकार थोडा स्पष्ट करून सांग, कारण सर्वांना नसेल माहिती कुठल्या मागे सीझनला असतो तो. मागी गणेश जयंती आपले याच्यामध्ये असते, जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये असते. मागे मागेच्या चतुर्थीला असते. आणि मोस्टली आपल्या पट्ट्यालाच आहे ते सर्व. हा, आपल्या इथं असते. आणि तेव्हा आपल्या इकडच्या बऱ्याच इकडच्या गणपतींच्या देऊला तिथं जत्रा भरते, तर तिथं आमच्या गावामध्ये बुगी बुगी बोलतात. आता बुगी बुगी काही जणांना शब्द समजणार नाही, डान्स कॉम्पिटिशनला बुगी बुगी बोलतात आमच्या इथं. अच्छा. हा नाही तर बुगी उगी एक शो आहे याचा जावेद जाफरीचा, हा, तो मग वेगळा. त्यालाच धरून बुगी बुगी म्हणून अच्छा. समज पूर्ण याच्यामध्ये ओके. सगळे लोक ओळखायला लागले. तर त्या बुगी बुगी मध्ये आमचा दादा डान्स बसवतो, माझा राहुल दादा, पप्पांच्या याच्यानं तो शिकला, आणि मग तो गावात नाही ना डान्स बसवता. आणि एक मनोहर ठाकूर मनोहर आमचा, ते आणि अशोका, असे आमचेच पप्पाचे बैनाथ कलाप्रेमीच्या याच्यातले सगळेजण डान्स बसवायचे, आणि बाकी जण काही जण स्वतः घरून बसून यायचे. तर मराठी शाळेतला ग्रुप, आणि मी इंग्लिश शाळेत होतो, म्हणजे त्या शाळेचा पण थोडा किस्सा आहे. तर मग इंग्लिश मिडियमच्या शाळेमधनं तर गावातले शाळेतले पोरांना ते डान्स शिकवायचे, तर आपल्याला कोण कसं घेईल त्यांच्या ग्रुपमध्ये. तरी बरोबर. पण आम्हाला आहे ना, राहुलदाने मला आणि माझा भाऊ आहे त्याला आपला सांग सांग भोलानाथ गाणे होता, त्याच्यामध्ये बैलांचा रोल लिहिला होता. तर तो रोल बोललो मी करणार नाही. तर मग मला त्यांनी गाणे दिला, आम्ही ठाकरे ठाकर. तर पप्पांना वाटलं का मी काय डान्स करू शकत नाही, तर पप्पा तो कार्यक्रम बघायला आले. पण मी तो डान्स केला, नंबर वगैरे नाही भेटला, पण त्याची ट्रॉफी भेटली होती मला. आणि ते डान्सचा फोटो पण आहे, मी तुम्हाला पाठवेन डान्सचा फोटो, तो टाका तुम्ही त्याच्यामध्ये. जाम नक्कीच छोटा होता नक्कीच, ते. म्हणजे तुम्हाला पण बघायला भेटेल. कारण किस्से खूप इंटरेस्टिंग आहेत, म्हणून तुम्ही पॉडकास्ट शेवटपर्यंत बघत राहा. आणि मग नंतरला मग मी त्याच्यामध्ये चालत गेलो पुढं. त्याच्यानंतरला मग आमच्या गावाने नाटक होता, तुम्ही शाळेचा किस्सा बोललो, नाटक होता, पप्पांचा नाटक होता. तर रमाकांत गावंड सर, JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयाचे अच्छा. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, ओके. ते नाटकामध्ये काम करायचे आणि पप्पांचे मित्र. तर मग ते घरी आले होते, आणि मी ज्युनियर KG झाला होता बस माझा, म्हणजे ज्युनियर झाला होता. तर मी एवढी मस्ती करायचो, तर ते पप्पांना बोलले, काय रे दिगंबर, कॅलेंडर छापलंस तरी कसा? तर मग ते बोलले का असं असं हाय, मस्ती करते. तर ते काय बोलले का तू मला त्याला आहे ना माझ्या शाळेमध्ये टाक. तर ते बोलले का, पप्पा बोलले मग माझी तेवढी फीस भरायची वगैरे आहे ना. तर ते बोलले ते का Financial. फायनान्शियल, कारण की तेव्हा जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय आहे ना, तो IS तेव्हाच आहे रेंज. हाय रेंज मध्ये होता. आणि तिथनं जी पोरं निघायची ना बाहेर, ती चांगल्या पोस्टवरच जायची. तर त्यांनी सांगितलं का मी काय असेल ते मी बघतो, आणि त्या शालेमुळे मी इथपर्यंत आहे, कारण की पहिलीपासून रमाकांत गावंड सर आपले पप्पांचे मित्र असल्यामुळे, आणि त्यांनी माझ्यातली जी कला आहे ना ती बाहेर काढण्यामागं त्यांचा प्रयत्न जास्त होता. कारण की पहिलीपासून मला ते मुंबईला न्यायचे, मुंबईला आपला IS शाळेचा एक संस्था आहे त्यांची कुठली तरी, म्हणजे जशी रयत शिक्षण संस्था आहे ना, तशी कोकण एज्युकेशन संस्था आहे. ओके. तर कोकण एज्युकेशन संस्थेच्या जेवढ्या पण शाळा आहेत ना, तेवढ्या शाळेच्या कथाकथन बोला, निबंध स्पर्धा, चित्रकला आलं स्पर्धा लक्षात. हा. शालेय लेवल मध्ये व्हायच्या, आणि शालेय लेवल मधनं ते तिकडे मुंबईला घ्यायचे. तर दरवर्षी मला मुंबईला न्यायच्यात, आणि तिथनं मला ती ग्रीप मिळाली. नंतरला मग तिथं पण मला न्यायचे ना, तर तिथं पण मला प्राइज मिळायचा.
सो गाईज म्हणजे लहानपणापासून डेफिनेटली दिगंबर दादा तर होतेच आणि त्यांच्या मुले आणि सर पण असे भेटले तुला, हा. त्याच्या मुले भर पडली आणि आज अनमोल पडद्यावर जास्त नसतो समजा. ते आता त्याची स्वतःची हो. एक हे आहे, कारण तसं बघायला गेलात तर व्हिडिओच्या मागे मेहनत भरपूर आहे. शूट घेण्यासाठी असतो, एडिटिंग करतो, अँगल लावतो, डायलॉग्स वगैरे किंवा क्रिएटिव्हिटी जी असते, म्हणजे एखादा डायलॉग इथे कसा डायलॉग असायला पाहिजे आणि कसा इथे लाफ्टर फुटेल, ते देखील अनमोल डेफिनेटली सांगत असतो. ते कशामुळे अवघड झालं माहिती आहे, कारण की आम्ही लाईव्ह स्टँडअप करायचो. आपण भैरनाथ कलाप्रेमीच्या तर नंतरच जाव, पण अगोदर आपला जो आहे ना, जे माझे स्टार्टिंग पासून आहे ना, तिथपासून मी हे करतो, म्हणजे स्टार्ट टू एंड आतापर्यंत. तर तेव्हा आहे ना, मी स्टँडअप कॉमेडी करतो. आम्ही ते पण कसं स्टँडअप कॉमेडी चालू झाली म्हणजे पप्पांनी काहीतरी शो घेतला होता, पप्पा करायचे. तर पप्पांचा कोणतरी मित्र होता, तर तो त्या वेळेवर आला नाही. अच्छा, तो अपसेंट होता म्हणून तुला उभा राहायचं. उभा नाही राहायचं, तर तो शो कॅन्सल झाला. तर पप्पांना 2-3 लोक बोलली का तुम्ही पैसे घेतले होते, आलास ना, ये नाही ते नाही. थोडा झाला इश्यू झाला, तर मी बोललो पप्पांना कमी करा. तर पप्पा बोलले 7 का 8 पानांची स्क्रिप्ट होती, तू कसा पाठ करशील. जवळपास मी 15 दिवसामध्ये ती स्क्रिप्ट पाठ केली दुसरीला असताना. आणि तिथपासनं मला पप्पांनी मग आम्ही तिथपासून आतापर्यंत आईशी स्टँडअप कॉमेडीचे कार्यक्रम केले. ते पण पूर्ण याच्यामध्ये सेटअप लावून, जसं संजय म्हात्रे सरांचा होता समान. तशामध्ये आम्ही आईशी प्रोग्राम केले आतापर्यंत. आणि स्टँडअप कॉमेडी बोललात किंवा जर नाटक बोललात गायचं, तुम्हाला माहिती असेलच नसेल असं नाही, पण ज्याला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की तिथे तुम्हाला मिस्टेक करून चालत नाही. कारण Written नाहीच. अजिबात नाही, कारण पब्लिक समोर बसलेली आहे. जरी तुमची चुकी झाली तरी ती तुम्हाला बॅलन्स करून कोणाला न समजून देता पुढे कंटिन्यू आता करायचं तो आहे. किस्सा सांगतो तुम्हाला. आमचा होता शो एका ठिकाणी होता, त्या ठिकाणाचं नाव नाही घेत, कारण की बरेच कलाकार तिथं शो करायला, म्हणजे ज्यानी ज्यानी केलं ना, ते सांगतात का आम्ही परत नाही शो करणार इथं. तर तिथं आहे ना शो होता, आणि स्टेजच्या बाजूला जिथं मेकअप रूम आहे ना, आम्हाला मेकअप रूम, त्यांची प्रॉपर स्टेज आहे, एक मेकअप रूम काढलेली आहे. जी मेकअप रूम आहे ना, त्याच्यामध्येच माणसं वगैरे बसली आहेत. आता मेकअप रूम आपला प्रोग्राम आहे, तर आपल्याला स्वतःला दिली पाहिजे ना. बरोबर, म्हणजे अनकम्फर्टेबल असतं थोडंसं. हा. तर तिथं सगळी माणसं वगैरे बसले, समोर फुल जागा आहे, पटांगण आहे ना, फुल स्पेस होती आणि पब्लिक पण भरपूर होती. जवळपास 400-500 पब्लिक होती. आणि नंतरला मग प्रोग्राम चालू झाला, रंगत आली. आणि मग माझी एंट्री झाली, पहिली माझी एंट्री होती. आणि नंतरला मग पप्पा येणार. तर पप्पा येणार, तर पप्पांचा ते याच्यातनं पाय पकडला, बोलते तुम्ही जायचंच नाही इकडनं, आमच्या सोबतच थांब. तर मी पप्पांची वाट बघते, माझा डायलॉग संपला, मला माहिती आहे आता पप्पा येतील, आता येतील, आता आता येतील. येतील, आता येतील, येतच नाही, काय करायचं. मग मी डायलॉग घेतला, आणि माझा माणूस राहिलाय कुठं, मी आलो त्याला बघून. मग तेव्हा मी तिकडे गेलो, नंतर तरी पण सोडत नाही, स्टेज रिकामी, तिकडनं पोरा फुगे वगैरे सोडतं अंगावर. पण एक मात्र आहे तिथं, पप्पांना सोडल्यानंतर तिथं जेवढी बक्षीस भेटली ना आम्हाला, तेव्हा 1500च्या नोटा होत्या. जवळपास ती 2011-12ची गोष्ट आहे. तेव्हा एवढी आम्हाला टीप भेटली ना, म्हणजे बक्षीस जवळपास 25-30 हजार रुपये बक्षीस भेटले. कार्यक्रमाचे आम्ही तेव्हा 7 किंवा 6 हजारच घ्यायचो, कारण की तेव्हा 2013 म्हणजे 6 हजार पण खूप झाले. तेव्हा आम्हाला 25-30 हजार रुपये टीप भेटली होती. सो अनमोल, मला सांग नाटकाबद्दल तुला काय नॉलेज आहे किंवा तू किती नाटक केलं, तुझा काय अनुभव आहे नाटकाबद्दल? नाटक तर मी पप्पांसोबत पहिल्यापासून, म्हणजे मला पप्पांसोबत राहून राहून नाटक बघायची जास्त इच्छा झाली. नंतर नाटक बघता बघता मी नाटकामध्ये मला काम करायला दिला, आगरी पेठा नाटकामध्ये, अष्टगंधा कलामंच. आणि तेव्हा माझे तोंडाला पहिली मेकअप लागली नाटकाची. तर मग ते झाला, नाटकामध्ये काम केला धुतूनला, काहीतरी बाबा बाबा वडापाव दे. मग तेव्हा आमची ट्रिप जायची, म्हणजे अष्टगंधाची. तेव्हा सगळी लोक आहेत ना मला नाटकामधली, बाबा बाबा वडापाव दे या नावाने चिडवायचे. गाईज हा असा सिग्नेचर डायलॉग तयार होतो आणि त्याच्यावरनं मग लोक आपल्याला त्याच नावाने हे करतात. नंतरला मग आस्ते आस्ते करत करत गेलो. नाना इवानन बसायचा आहे, पैसाला पण ऐसा कैसा झाला, मामायरा झाला. मग ते डायलॉग नाही बोललो, पण 1-2 वेळेला एंट्री केली होती. परत अजून आपला मी हरिदास बोलतोय, आगरी पेठा, बाबा लगीन. नंतर मग पहिला जो बाबा लगीन झाला त्याच्यामध्ये मी काम केला. दुसरा जेव्हा आम्ही नवीन आपला
नवीन स्क्रिप्ट लिहिली बाबा लगीनची आणि नवीन ढंगामध्ये चालू केला. तेव्हा मी बाबा लगीन नाटकाला 3 शोला मी स्वतः संगीत दिलं आणि ते नाटकामध्ये पण संगीत देताना एवढी मजा आली ना, का खूप मजा आली. कारण की नाटक असं इंटरेस्टिंग होता, खूप मजा आली. पण एक सीनला काय झाला, संगीत देताना लॅपटॉप होता आणि आपला माऊस होता, माऊसवर पडला. स्क्रिप्टचा पूर्ण स्क्रिप्ट आहे ना ती माऊसवर पडली आणि ते एका बटनावर पडली आणि बटनावर पडल्यामुळे ते बटन दाबलं गेलं आणि मी दुसरं बटन दाबतं क्लिक करायसाठी, तर ते क्लिकच होत नाही. तर आमंदा वरनं बोलते, ए काय रे, म्हणजे असं पब्लिकला नाही तेवढा समजला, अरे काय करता, वाजवतो का नाही का, गेलो घरा, असं त्याने एक ऍडिशनल डायलॉग मला. पण पब्लिक एवढी हसून फुगली ना, खतरनाक. मग नंतर मग साहिलदानी पटक्यान तिकडनं उचलला यागो दांड्यावरची मुली, कारण की तो असा एक लग्नाचा सिक्वेन्स होता बाबा. म्हणजे गाय जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, नाटकामध्ये असं असतं की जर काही चुकी झाली तर ती सांभाळून न्यायची असते. आणि फक्त चुकी कलाकारांकडनं पण नाही, फक्त कलाकार चुकला तर चुकी होते असं नाही. त्याच्यामध्ये सेटवालं, हो हो, लाईट सर्व मन, संगीतकार, टेक्निशियन सर्व. परत मेकअप वाला, कॉस्ट्युम वाला, त्यांनी एक सुद्धा चूक केली ना तरी ती अख्ख्या नाटकावर प्रभाव पडते, म्हणजे त्याच्यावर फरक जाणवतो. बरोबर. जर जर भिक्षा मागायला चाललं असेल आणि त्याच्या हातामध्ये जर ते ताटच नसेल दिला, जे ड्रेपरीवाल्यांनी, तर मग तो भिक्षा मागायला चाललाय, त्याच्या पुढे त्याच्या ताटावर डायलॉग असतील, तर मग ते जर त्याच्या हातामध्ये नसेल तर ते घोल होते ना. डेफिनेटली छोट्या छोट्या गोष्टी नाटकामध्ये खूप महत्वाच्या आहेत. आणि नाटकामध्ये मेन मला जास्त सपोर्ट केला तर ते आमचे हसनू पडले काका, परत रमाकांत गावंड सर, रंजन ठाकूर सर, दत्ता घरत, अजून आपले एन के ठाकूर, आणि मेन म्हणजे आमचे जे माझे ते आपले जो तुम्हाला बोललो का बाबा बाबा वडापाव दे, तो मी काम केला होता. आमचे अष्टगंधाचे अध्यक्ष आत्ताचे अशोक म्हात्रे काका आणि भैरनाथ कलाप्रेमी नाट्य मंडळाचे पण ते अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत मी तो काम केला होता. त्यांनी पण फुल सपोर्ट केला. परत बरेच असे, परत रंजिता ताई, आता तिचं पण नवीन नाटक येत आहे, ते नाटकामध्ये पण तिने मला थोडा एक म्हणजे बॅक स्टेजला, म्हणजे पूर्ण अख्खा नाटकाचा काय जो असेल बॅक स्टेज, म्हणजे फक्त बॅक स्टेज नाही, टिकरी वगैरे सगळं पूर्ण काय टोटल असेल ते काय सांगितलं, आत्ताच सांगून ठेवलं. म्हणजे सर्व गोष्टी तुला हा, सांभाळायच्या. मला सांभाळायचं. तर तिने पण म्हणजे फुल सपोर्ट केला आपल्याला. अजून आमचे प्रसाद कडू काका, त्यांनी पण फुल, म्हणजे कधी पण काय गरज लागली ना, काका असं असं थोडा प्रॉब्लेम आहे, लगेच आपल्याला सांगतात का असं कर. परत अजून मेन महत्वाचं राहिलं आपले नवनीत माली काका, युट्यूब चॅनलसाठी बरेच मी त्यांच्याकडनं सजेशन घेतले का जर काय आपले नवीन करायचं असेल, आपल्याला काहीतरी प्रोजेक्ट नवीन करायचा असेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला वाटत असेल का इथं आपली चूक होईल किंवा इथं आपल्याला लोक बोटं ठेवतील, तर मी त्यांना पहिलं विचारतं. नवीन काका आणि नवीन काका आपले वकील पण आहेत आणि शाळेवर शिक्षक सुद्धा आहेत. आणि आपले रवी पाटील काका आणि आपलं कृष्णकांत म्हात्रे काका, अजून आकाश वलीकर दादा, अशोक म्हात्रे, निलेश म्हात्रे, आणि यांचं सजेशन घेत असतो. कारण की ते कसे त्यांनी अनुभव घेतलेला आहे, आपल्यापेक्षा जास्त त्यांना अनुभव आहे. आणि बाहेरच्या 4 गोष्टी माझ्यापेक्षा जास्त त्यांनी बघितलेल्या, 4 पावसाला त्यांनी काय जास्त बघितलेलं, तर त्यांना अनुभव आहे का काय लोकांना, म्हणजे पब्लिकला, जे आपलं प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यापर्यंत काय चुकीचं नाही गेलं काय पाहिजे, काय बरोबर गेलं पाहिजे. आणि त्यांचा दृष्टिकोन म्हणजे पूर्ण समाजाला बांधून असतो, म्हणजे त्यांचा फुल हे असते का अनमोल असं आहे आपलं चुकीचं होतं, किंवा अनमोल असं असं कर, हा चांगलं आहे. आणि आपले 2 रोशन घरत, एक ओवल्याचा एक खोपल्याचा, त्यांचा पण खूप सपोर्ट आहे आपल्याला. आणि मेन त्यांचा भैरनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनलमध्ये जास्त हे आहे, कारण की रोशन घरदानी आपला एक गाणी पण प्रोड्यूस केला होता जय शिवराय प्रोडक्शन तर्फे, तो गाणी पण बराच चालला. आणि मेन म्हणजे आपलं विनायक दादा, त्यांचे मुलं आपला युट्यूब चॅनल आता म्हणजे वेगळी पलटणी घेतली, म्हणजे त्यांचे याच्यामुळे. परत आपले सगळ्याच विनायकचा जो विषय झाला, जो आपल्या चॅनलवर विनायकचा पॉडकास्ट झालेला आहे, आणि तो पॉडकास्ट तुम्ही बघा, त्याचाच विषय सध्या चालू आहे. परत नरेंद्र घरत, भाग्यश्री ताई, साहिल कडू, परीताई, परत रोनकचं पप्पा योगेश दादा, रोनक, बरंच अजून असं बहुतेक लोक आहेत का आता मी जर त्यांची नावं नाही घेतली तर त्यांना राग येईल, त्याच्यासाठी क्षमस्व सगळ्यांना, का सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत. जर कोणचा चुकून राहिला तर परत
ते बोलायला म्हणजे इन शॉर्ट आपण बोलू शकतो की बरेचसे दिग्गज किंवा बरेचसे सपोर्टर जे आहेत ते बरोबर उभे आहेत म्हणून आज कामं व्यवस्थित होत आहेत. एका फोनवर आपले येतात सगळेजण पहिल्याच कलाप्रेमीच्या शूटला. जर प्रॉब्लेम असेल तर खरोखर सांगतात, अरे दादा असा असा प्रॉब्लेम आहे, मला यायला नाही जमत. म्हणजे जे जेन्युइन असेल ते नाही तर हा, नाही तर असं मुद्दाम कोणी सांगत नाही का अरे मला प्रॉब्लेम आहे, मला हे वाला जमणार. एका फोनवर येतात. जरी फोन नाही उचलला ना तरी लगेच फोन करून सांगतील. आणि उलट ते मला विचारत असतात, अरे अनमोल आता कधी शूट करायचे, आपण कधी शूट करायची. आणि सगळ्यात जास्त उत्सुकता असते शूट करायची ते आमचा विश्वनायका. तर त्यांचा आज पण मला फोन आला होता, मी कामावर होतो, त्यांचा फोन उचलला. त्यांचा पण थोडा काम आहे, तो करून देते मी लवकरच. बरंच आपले खूप जण विश्वनाथचा विषय निघाला. विश्वनाथच्या बरोबर माझे पण 1-2-3 शूट झालेले आहेत, बहिरीनाथ कलाप्रेमी किंवा माझ्या चॅनलसाठी पण. आणि स्वभाव एवढा स्वीट आहे, तुम्ही त्याला मस्तीमध्ये काय बोला काय हे करा, अजिबात राग वगैरे मानत नाही. बरेच जण आहेत आपल्या. आणि मेन म्हणजे राकेश दादा, परत धीरज तुम्हाला बोललो, ते कुठेही त्यांना बोललो ना, दादा आपल्याला इथे इथे जायचं आहे, गाडी पाहिजे, कधी पण रात्री अपरात्री राकेश दादा आणि धीरज दादा आपल्यासाठी उभं राहिलेलं. आणि राकेश एक फंडा आहे, त्यांना जर जायचं असेल ना आपल्याला 6 वाजता, तर त्यांना 6 वाजता जायचं असेल तर 4 तास टाइम द्यायला लागते, कारण की तेव्हा ते 6 वाजता पोहोचतात. आणि पण ते कधी फसवत नाही. भले 6 वाजता येतील, 7 वाजता येतील, 8 वाजता येतील, पण ते उपस्थिती नोंदवतात. आपल्याला ना सगळे कार्यक्रमाला येतात. नाही, राकेश घरातचा माझा पण अनुभव तोच आहे, कारण मी आजपर्यंत बघितलेलं आहे की राकेश घरात खूप छान व्यक्ती आहे आणि प्रत्येक प्रोग्रामला फंक्शनला म्हणजे ते प्रत्येक कलाकाराला आपण बोलू शकतो की ते सपोर्टेड आहेत आणि नक्कीच एका कॉलवर ते उभे राहतात. आणि एक राहिले आपल्या नम्रता काकू, त्या नेहमी आपल्याला सपोर्ट करत असतात. जर त्यांना सांगून जर काय केलं नाही, त्यांचा दुसऱ्या दिवशी पप्पांना फोन असतो, काय भाऊ आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला विसरलंय, असं तसा. पण ते एक आपुलकीचा नाता म्हणून ते असं बोलत असतात. बरोबर. पण त्यांच्या मनामध्ये असं कधी काय नसतं. आणि भले त्या बोलतील 2-3 वेळा का आता आम्हाला विसरलं, आम्ही येणार नाही, पण ते आपुलकी, जे घरातले भांडणं कसे असतात, एक बॉन्डिंग आहे. हा, ते याच्यासाठी. पण कधी त्यांना त्यांच्या इथं शूटिंग असते ना, तर तरी त्यांचा सपोर्ट असताना ते काय सांगतात माहितीये का, जर कधी मीटिंग वगैरे असली तर ते काय सांगतात का कशाला कुठं जाता, आपलं घर आहे ना, आपल्या घरी या. सगळी त्यांची फॅमिली म्हणजे एक आपली घरासारखी फॅमिली त्यांची. लावण्य आणि परत आपले काका. गाईज, माझे अनुभव सेम आहेत जनरली आणि एकदम 100% खरी गोष्ट आहे. तुम्ही कधी जा त्यांच्या घरी, चाय नाश्ता जेवण सर्वाची सोय असते. आणि आपण उलट दिगंबर दादा कधी कधी बोलतात गपरा, शूटिंग चालू आहे हे ते, म्हणजे जरी ओरडले जरी काय केलं तरी त्यांचं असं नसतं, कारण त्यांना स्वतःला आवड आहे. आणि मेन त्यांना आहे ना, त्यांना सांगितलं नाही ना लगेच फोन येणार त्यांचा, हा आम्हाला सांगू नका करू असा तसा. पण एक ती आपुलकीच्या भावनेनं बोलतात, त्यांच्या मनामध्ये असं कधी काय नसतं. मी जर आता त्यांचं नाव विसरलं असतं तर मला फोन केला असता, हा अनमोल आमचं नाव नाही घेतलं असं तसं. पण काकू बघा तुमचं नाव घेतलं मी. नाही, खरंच म्हणजे दिगंबर दादाची जी वागणूक आहे किंवा जे रिलेशन त्यांनी डेव्हलप केले आहेत त्याच्यामुळे ही सर्व कामं होतात. आणि एवढी लोक पाठीशी उभी राहणं म्हणजे ही बहिरीनाथ देवाची कृपा आहे. हा, आणि नक्कीच आमच्या देवाचा फुल म्हणजे भरपूर पाठिंबा आहे. आणि भरपूर वेळा आणि मी स्वतः अनुभव घेतलेला आमच्या याचा. जेव्हा जेव्हा मी बोललेलो आहे ना का काही प्रॉब्लेम येतात आपल्याला, पण मी जेव्हा बोललो ना का असा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, ते नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत माझे. बरेच माझे बँडचं पण नाव बहिरनाथ बीट्स आहे, त्याच्यामुळे मी जर बोललो ना देवा असं असं आहे प्रॉब्लेम, कधी कधी येतात बँजवाल्यांना, सर्वांना माहिती प्रॉब्लेम्स येत असतात. बोललो ना ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेच पाहिजे, एवढी श्रद्धा आहे आमची, म्हणजे आमचे देव. म्हणजे नक्कीच गाईज, तुम्ही जो कलाकार बघता जो आज फेमस आहे किंवा ज्याचं नाव झालेलं आहे किंवा पुढे आहे आज, त्याचं स्ट्रगल जर तुम्ही बघितलात तर डेफिनेटली कठीणच असतो. म्हणजे हो. कारण काय काय त्याच्या लाईफ मध्ये झालेलं असतं हे फक्त त्यालाच माहिती असतं. सो पुढे अजून सांग बाकी. आता सध्या नंतरला मग मी मला माझा भाऊ आहे ना, तो ढोलकी शिकायला जातो, पकवा शिकायला जातो. तर तो पकवा शिकते, तर माझ्या पण मनात आला का मला पेटी शिकायची आहे, कारण की मला ते वाजवायला कायच जमत नाही. अजूनपर्यंत मी बँजो वाजवत आहे, कॅशो तरी वाजवतो. तू सर्वांना सांग किती इन्स्ट्रुमेंट वाजवतो असे. मी कॅशो वाजवतो, आपला कॅशो म्हणजे कीबोर्ड,
बँजो वाजवतो आणि क्लारनेट वाजवतो आणि हार्मोनियम वाजवतो. त्याच्यामध्ये एवढे सगळे वाजवता येत येत असून सुद्धा मला अजून जो रिदम आहे, ढोलकी, पखवाज किंवा बँजोचा जो काय असेल ड्रम थाप, ते मला अजूनपर्यंत प्रॉपर काहीच जमत नाही. घेतलं तरी मला पोरं बोलतात, "ए काय रे तू वाट लावायला आलास?" सगळी पोरं तोंडावर बोलतात मला. पण मला त्याचं वाईट नाही वाटत, कारण की मला स्वतःला माहिती आहे का मी जर तिथं ते वाजवायला गेलो तर ते ते पण चुकतात आणि अख्खा बँडचं पण हे चुकायला होतं. पण जेव्हा जेव्हा कोण नसेल तेव्हा मी खरोखर त्यांच्याकडे बघून वाजवायला प्रयत्न करते. आणि तेव्हा आहे तो दीपू माझा भाऊ ढोलकी पकवाज शिकायला गेला. त्याच्यानंतर मला वाटलं का मी पण शिकायला गेलो पाहिजे. तेव्हा मग मी आपले सुभाष ठाकूर सर, संगीत विशारद दुतुमचे, त्यांच्या इथं त्यांचा दिघोड्याला क्लास आहे. तिथं मी दिघोड्याला जायला लागलो. तिथं जवळपास मी 5 वर्ष क्लास केला. मग क्लासला जाताना अगोदर तो होता तोपर्यंत आमचा काकाचा पोरगा वगैरे कोण ना कोण आम्हाला सोडायला आणायला यायचे. मधीत पण मी जर कुठं असलो ना, म्हणजे असा जर प्रॉब्लेम झाला रात्री, तरी मला न्यायला यायचे. पण मी काय करायचो, कोणाला त्रास नको म्हणून मी पप्पांनी मला सायकल घेतली. ती पण कशी माहितीये का, एका अटीवर पाढे पाठ करायचे 30 पर्यंत. कारण की गणित विषय माझा डोक्याच्या वर नाही. मराठी बोललात, मी मराठी काय पण म्हणजे किती पण असून दे डीपली, मी मराठीतला काही सांगू शकतो. पण गणित विषय माझ्या डोक्याच्या वरचा. तर पप्पांनी आणि मम्मीने काय घेतला का 30 पर्यंत पाढे पाठ पाहिजे. मग मी काय केले, असेच वरभरत वरभरत 30 पर्यंत पाढे बोलून दाखवलं आणि लगेच बोललो आता मला सायकल पाहिजे. सो गाईज, पाड्यांचा जो विषय निघाला, आता मी थोडासा याचा विषय थांबून माझा विषय सांगतोय. आमच्या शाळेमध्ये एक मुलगा होता, त्याचं नाव नाही सांगितलं. एकदम डबू म्हणजे सर्वात लो म्हणजे. आणि सर्वांनी त्याच्याशी पैज लावली. आता तेव्हा आम्ही जेव्हा छोटे होतो, म्हणजे 4थी-5वीला असेल आम्ही, तेव्हा 100 रुपये त्याला, 100 रुपये तुला देऊ, हा पाडा पूर्ण बोलून दाखवायचा. आणि बेचा पाडा त्याने स्टार्ट केला 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 एंड पर्यंत आला. आणि शेवटला जो लास्ट आकडा बोलायचा आहे 20, तिथं 40 बोलला. तेव्हा त्यांचा जरा जीव भांड्यात पडला का बाबा पैसे वाचले आपले. तर त्याची सायकल घेतल्याच्या दुसऱ्या दिवसानंतर मला 15 पर्यंत पण पाणी येत नव्हतं. ते एक काय आपला जो फोकस केलेला असते ना आपण, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय पण मेहनत म्हणजे घ्यायला. जी तुला लालच दाखवली त्याचा फायदा झाला म्हणजे थोडं. लालच ना, एक ती माझ्या फायद्यासाठीच घेतली म्हणजे होती त्याने. टेक्निक पण बोलू शकतो त्याला. हा. फक्त मी ते पण का सांगितलं पाठ करायला, कारण की सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये, जेवढ्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन व्हायचे ना टाउनशिपला IAS मध्ये, तिथं माझा पहिला दुसरा नंबर फिक्स असायचा. IAS शाळेच्या जवळपास माझा 30-40 माझे सर्टिफिकेट आहेत, फक्त पहिली ते 4थी पर्यंत. एवढं गठ्ठ आहे, एवढं एवढं सर्टिफिकेटचं. तर ते पाड्यांच्या याच्यामध्ये मी हारलो. तर त्याचे मुलं त्यांनी सांगितलं का तू पाठ करून दाखव, आम्ही तुला सायकल घेऊ. अच्छा, तोच विषय थोडासा लो होता फक्त. हा. पण कसला विषय लो, अजून लोच आहे. कारण की ते एक ध्येय होता का सायकल पाहिजे, नंतर मग ती सायकल घेतली. म्हणजे सायकल भेटेपर्यंत होता जरासा हा. कंटिन्यू. सायकल भेटली, ती सायकलवर मी दास्तन फाट्यावर सायकल लावायची, दास्तन फाट्यावरनं रिक्षा पकडायची आणि दिघोड्यावरनं क्लास करायचा. नंतर मग मामाचा पण गाव दिघोडा, तिथं मामाच्या इथं गेलो तर मामाच्या इथं जायचा. आणि मामाच्या इकडनं येऊन मग जर घरी वस्तीला राहायचं असलं तर मामाच्या इथं वस्तीला राहायचा. नाहीतर मग घरी रिक्षाला बसून यायचा रिटर्न. आणि परत आलो का सायकल. ते रिक्षावाला पण एवढं ओळखीचं झालं होतं, ते पण बोलायचं आला पेटीवाला आला. आणि तेव्हाचा मी सांगतोय, तेव्हा रिक्षाला माझ्याकडनं 5 रुपये घ्यायचे फक्त. आता तो 40 रुपये रिक्षाचा भाडं झालेला. डेफिनेटली. आणि बाकी आता सध्या रनिंग मध्ये काय चालू आहे मग? आता सध्या रनिंग काय गोल आहे का, काय करायचं आहे, काय ठरलंय पुढे जाऊन? माझा आहे थोडा फ्युचर प्लॅनिंग आहे. कारण की मला माझे गुरुवर्य आर.जे. पाटील सर, त्यांनी मला 9वी पासनं खूप सपोर्ट केला. म्हणजे मला ते भेटले 7वीलाच, पण 7वीला ते माझे वर्ग शिक्षक होते. तेव्हा 7वीला त्यांनी माझा पूर्ण म्हणजे मी काय आहे, कोण आहे, ते त्यांनी सगळं माझं हे केलं का मी नाटकाला वगैरे किंवा वाजवायला इन शॉर्ट हा स्टडी केली होती. हा नाटकाला वगैरे जायचो ना, तर पप्पा त्यांना फोन करायचे, सर असं असं आहे. आणि ते पण एक आर्टिस्ट आहेत, चित्रकार, खूप फेमस चित्रकार आहेत. त्यांचे एक्झिबिशन लागतात आपले बाहेर देशामध्ये एक्झिबिशन लागतात. तर त्यांनी मला सांगितलं का 9वी नंतर का तू आपल्या, आता मी बोलत नाही, त्याने एक मला सूचना दिली का तुला पुढे जायचं असेल ना तर इकडं काय थांबून फायदा नाही. मग त्यांनी मला सांगितलं का तू कॉलेज वगैरे करायच्या भसाडीत पडू नको, तू क्रो आपला तू कुठला तरी कोर्स कर.
का जेणेकरून तुझ्या फायद्यासाठी असेल. तर मी पण कोर्स कुठला करायचा माझ्या डोक्यामध्ये काय नव्हतं, मला कॉलेजच करायचं होतं. पण आमचा दादा उमेश दा त्यांनी फोन केला मम्मीला. मम्मी बोलली का त्याला ITI करायचं आहे. तर तो काय बोलला का 2 वर्ष कशाला फुकट घालवतो 11वी 12वी. तर मग तो बोलला का डायरेक्ट ITIच कर. तर मग ITIला गेलो, ITI पूर्ण केली. ITI मध्ये पण चांगला म्हणजे पर्सेंटेज होते आणि ITIच्या थ्रू मला मग JNPT पोर्टमध्ये कामाला घेतलं. मग आता ते कामाचे बरोबर आपला काम झाल्याच्या नंतर आपला बँजो आहे, सूरसंगम कार्यक्रम आहे, आपले व्हिडिओ आहेत, नाटक आहे. परत मी ब्रास बँड मध्ये जातोय. ते ब्रास बँडचा कॉल सो सर्व चालू गाईज, असतो. विषयावर आठवण आला. आम्ही नवरात्रीचे दिवस होते आणि एक दोन दर्शन करून आम्ही घरी येत होतो आणि दिगंबर दादा यांचे वडील दिगंबर कोहली आणि अनमोल बाईकवर आणि समथिंग समथिंग संध्याकाळ झाली होती हा आणि रस्त्यात आम्हाला भेटले. तर आम्ही हे नंतर आम्ही बोललो बिललो एका मग निघून गेलो. पण त्या दिवशी लक्षात आलं की किती धावपळ असते त्यांची, भरपूर धावपळ असते. एवढं सर्व हँडल करायचं, भजन, त्यांचा सूर संगम कार्यक्रम, त्याच्यानंतर शूटिंग्स वगैरे, त्यानंतर जर कार्यक्रम असेल एखादा आणि व्हिडिओ जर त्या सिच्युएशनला म्हणजे त्या सणाशी रिलेटेड असेल तर ती व्हिडिओ तेव्हा पडली पाहिजे. हा त्याचा काहीतरी किस्सा सांग की कसं करावं लागतं मग? एडिटिंगचा पण एक किस्सा आहे. कसा आहे माहितीये, जर मला जर व्हिडिओची स्क्रिप्ट आवडली असेल ना, तर ती मी एका रात्रीमध्ये 3-4 तासामध्ये एडिटिंग करून पूर्ण करते. पण जर मला जर स्क्रिप्ट आवडली नसेल ना, तर मग मी टाळाटाळ करतो एडिटिंग करायची. कारण की माझ्या मनासारखी नसली ना व्हिडिओ, तर माझा मूड लागत नाही एडिटिंग नक्कीच. करायला. हा. मग त्याच्यामुळे मी पप्पांच्या लय शिव खातो. शिव म्हणजे त्याचा विषय असा आहे माझ्या काय मते, असतं? कारण तो स्वतः एक कलाकार आहे. मग त्याला माहिती असतं की या व्हिडिओची काय नीड होती, इथे काय पाहिजे होतं, इथे काय कमी आहे, काय जास्त आहे, त्याच्यामुळे हे होत असेल. ना काय कधी कधी मला पण स्क्रिप्ट आवडत नाही, पण लोकांना ते आपले म्हणजे जे पब्लिक आहे आपली त्यांपर्यंत ते जी आपली स्क्रिप्ट आहे ती पोहोचली पाहिजे. कारण की कधी कधी मला विषय आवडत नाही, पण असं विषय आहेत ना ते समाजाला खरोखर पोचायला पाहिजे आपल्याकडे, ते विषय असतात. त्याच्यामुळं मी एडिटिंगला मग ते करतं. नाही करत असं कधी ना, 2-3 दिवस लेट होतं पण करतं. त्याच्यावरनं शिव्या खातं. पण व्हिडिओ पडले ना का पप्पा मला स्वतः बोलतात का टाइम लागला पण व्हिडिओ भारी झाली हा. लगेच मला फोन असतो व्हिडिओ बघल्या बघल्या, किंवा जर घरी टीव्हीला लावले असेल व्हिडिओ तर मग तेव्हा पण बोलतात का टाइम लागला पण चांगली झाली. असं एकही व्हिडिओला नाही बोलले का व्हिडिओ चांगली नाही झाली का काय. नाही गाईज, खरी गोष्ट आहे. कारण मला जेव्हा काय टेक्निकल इश्यू असतात किंवा मला काहीतरी वाटलं इथे आपल्याला समजत नाही, तर मी सर्वात पहिला कॉल अनमोललाच करतो आणि त्याला विचारतो बाबा असा असा प्रकार आहे. मग तो डेफिनेटली आपल्याला तिथे ऍडवाइस देतो की तुम्ही असाल असं करा म्हणून. नाही ते पण व्हिडिओचा पण आपला किस्सा आहे. भैरनाथ कलाप्रेमी चॅनल ओपन करायच्या मागं मला तर मागच सांगितलं का भैरनाथ कलाप्रेमी हा आम्ही ओपन नाही केला, माझ्या पप्पाने ओपन केला. पप्पांचे मित्र जे आमचे काका लोक वगैरे त्यांनी ओपन केला 1984 साली. बरोबर. तर त्याच्यानंतर ते चालू झालं, नंतर त्याच्यामध्ये गॅप पडला होता. जरी भैरनाथ कलाप्रेमी बंद असला म्हणजे पूर्ण टीम नसली तरी आम्ही दोघं, मी पप्पा, दोन ढोलकी, एक म्हणजे ढोलकीवाला, एक आपण कॅशवाला. असं बोलू शकतो की तुम्ही तो जिवंत ठेवला. ढोलकीवाला कॅशवाला घेऊन आम्ही आमचा लाईव्ह स्टँडअप कॉमेडी चालवतो. त्याच्यामध्ये आमचे सगळ्यात जास्त मेहनत घेणारे आमचे चेतन पाटील काका. कारण की त्यांच्यामुळे आमच्या कार्यक्रमाला खरोखर रंगत यायची. कारण की ते अँकरिंग करायला असायचे आणि नंतर मग त्यांनी आमच्यासाठी आहे ना कधी पण चेतन काका आपल्याला शो आहे आज, तर त्यांचा शो बाजूला ठेवून आपल्या शोला पहिला प्राधान्य द्यायचे. एकदा तर आम्ही शोवरनं आलो, आपल्याकडे तर 4 व्हीलर नाही, तर आणि मी छोटा होतो तर पप्पा पण बाईक अजूनपर्यंत गाडी चालवायला घाबरतात. तर आमचा शो होता सोनारीमध्ये आणि चेतनागाची, तेव्हा चेतनागा गाडी वगैरे चालवते. चेतनागा गेले आणि चेतनागा घरी पण गेले असतील तेव्हा. आणि आम्ही रात्रीचे 1-2 वाजले होते. प्रोग्राम वगैरे मस्त झाला, पैसे वगैरे सगळं त्यांनी प्रॉपर केला. पण आम्ही त्यांना सांगितलं नाही का आमच्याकडे गाडी नाही म्हणून. जर त्यांना बोललो असतो तर 100% ते आम्हाला घेऊन आले असते. कारण की आमचा गावानं सोनरी काय तेवढं लांब नाही, एक 5-6 किलोमीटर आहे. तर मग रात्री याला गाडीच नाही. मग आम्ही काय केलं असेल, टेलर असतात ना आपले ट्रक, त्या ट्रक मध्ये बसून आम्ही घरी आलो. सो गाईज बघा किती वर्षाची मेहनत आहे. आज जरी एवढं मोठं नाव असलं किंवा लोक ओळखत असली तरी तो स्ट्रगल खूप मोठा आहे. आणि भैरनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनल ओपन कधी केला तर मला करायचं होतं अगोदर. मी सगळ्यांचे व्हिडिओ बघायचो. बंटी पाटील झाला, विनायक माली झाला, अमन वस्कर,
तर मला असं वाटायचं का आपण पण युट्यूब मध्ये काहीतरी केलं पाहिजे. पैशासाठी आपण अजूनपर्यंत कधी युट्यूब ओपन केला नव्हता आणि अजूनपर्यंत आपल्याला काय अपेक्षा पण नाही पैशाची युट्यूब कडे. पण येतात थोडंफार, म्हणजे आता ते काय सांगू शकत नाही किती येतात. तर मी पप्पांना बोलायचो, पप्पा हे बघा, ही व्हिडिओ आहे, विनायक मालीची व्हिडिओ आहे, मस्त आहे, कसं करतो बघा. तर पप्पा बोलायचं, काय यांच्या नादी लागलास. तर ते त्यांना का वाटत माहितीये, कारण की त्यांना वाटायचं का नाटकच भारी आहे, म्हणजे हाय नाटकच म्हणजे जर तसं बघायला गेलं तर नाटक ती जर जिवंत तुम्ही कला आहे. बघायला गेलात तर नाटक बेस असतो. हा नाटकामधूनच जेवढे कलाकार मोठे मोठे तुम्ही जर आज मराठी इंडस्ट्रीमध्ये बघाल तर ते नाटकामधून आलेले आहेत, म्हणून ते वन टेक आहेत. हा नाटक बेस आहे, पण हल्ली जसं म्हणजे जनरेशन पुढे जाईल हा त्यांच्या हिशोबाने चालणं पण गरजेचं तर आहे. मग पप्पा बोलायचे, काय यांचं दाखवतं असं तसा. तर मग झाला नंतरला मग पडला लॉकडाऊन. लॉकडाऊन पडला, प्रोग्राम नाही, नाटक नाही, काय नाही, कायच नाही. तर आम्ही असंच बसलो होतो आणि आमच्या ऑर्डर पण बंद झाल्या होत्या बँजोच्या, आणि कीबोर्ड होता, ढोलकी होती आमच्या इथे. तर आम्ही एक व्हिडिओ काढली याची, समथिंग कोरोनाचाच गाणी काढला होता. का तो काकाचा पोरगा तो ढोलकी वाजवत होता, मी पियानो वाजवत होतो, आणि पप्पा गाणी बोलत होतो कोरोनाचं. काय ते कोरोनाचं गाणी होता, मला पण तो आता आठवत नाही. आपल्या युट्यूब चॅनल टाकला तर चांगला रिस्पॉन्स आला. तर ते बोलायला लागले लोक का तुम्ही कॉमेडी व्हिडिओ पण चालू करा. तर आम्ही बाल्याची बापाशी पार्टी का अशी काय ते समथिंग एक पहिली व्हिडिओ बनवली. आणि ती व्हिडिओ पण कशी बनवली माहिती आहे का, आता सगळ्यांची व्हिडिओ बघायची ना मी, तर आपल्याला काय वाटायचं का व्हिडिओमध्ये आवाज गाणी वगैरे असतात बॅकग्राऊंडला. समज. तर मग बॅकग्राऊंडला गाणी कशी लावायची काय आयडियाच नाही. तेव्हा फोन माझ्याकडं पप्पांचा विवोचा फोन होता, माझा पण तेव्हा फोन होता, मी 9वीलाच होतो. 9वी जवळपास परीक्षा पण नव्हती झाली कोरोनाच्या याच्यामध्ये. तर काढली व्हिडिओ अशी, आणि ते पण मागणं बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे म्हणून असा मोबाईल, या मोबाईल मध्ये व्हिडिओ चालू आहे, इकडे दुसरा मोबाईल लावलाय, त्याची ऑडिओ संपली याच्यातली मोबाईल मधली, का मग तिकडनं डायलॉग चालू करायचं. अशी पहिली व्हिडिओ बनवली. नंतरला मग दुसरी व्हिडिओ पण आम्ही 3-4 लोकांनीच बनवली. पहिली व्हिडिओ दोघांचीच होती, ती अजूनपर्यंत आहे वाटली, मी प्रायव्हेट केली होती पण परत मी टाकली का तर पहिली आपली स्टार्टिंग आहे ती दिसून ते लोकांनी. तर मग नंतर 2-3 जणांना घेतलं. तर मग आमच्या इथले राकेश म्हात्रे म्हणून आहेत, दासेचे महालक्ष्मी स्टुडिओ. तर ते बोलायला लागले का अनमोल दिगंबर भाऊ, तुम्ही व्हिडिओ चांगला बनवता पण थोडी एडिटिंग. तर मग मी त्यांच्या इथं गेलो, त्यांनी थोडं मला नॉलेज दिलं एडिटिंगचा. मग त्यांनी सांगितलं का तू युट्यूबला बघून एडिटिंग शिकताना अगोदर मला करून दाखवलं का असं. पण तेवढा माझ्या काही लक्षात नाही आलं. मग त्यांनी सांगितलं का तू युट्यूबला बघ, त्यांनी सांगितलं सगळं ऍप वगैरे त्यांनी दिला मला. आणि नंतरला मग मी करत गेलो मग ते आता मला जमते, बऱ्यापैकी जमते. बऱ्यापैकी नाही जमत, त्याला खूप चांगली जमते. कारण मी पण 1-2 वेळा त्याच्याकडे गेलो होतो जेव्हा मला काही इश्यूज होते, आणि मस्त करतो तो. तुम्ही व्हिडिओ बघा बैरनाथ कलाप्रेमीचे आणि तुम्हाला समजेल. आणि नक्कीच आता बघा, शेवटी पीसी वगैरे वापरतात लोक, मोठे मोठे ऍप वापरतात, त्याच्या टक्करला जाण्याचा प्रयत्न डेफिनेटली त्याचा आहे, आणि तो करतोय. मी तरी बोलेन तो 70-80% पर्यंत आहे डेफिनेटली. पीसीवर करायचं, पण पीसीवर करायला जाम टाइम लागते, आणि आपल्या इथं तेवढा तामझाम थोडं जास्त आहे. हाय बजेटचा तेवढा आपल्याकडे पीसी नाही. तर माझा चालू होता प्लॅन का पीसी घ्यायचा, पण थोडा दुसरं पण सगळं बघायला लागतं, त्याच्यामुळे मी पीसीच्या याच्यामध्ये नाही गेलो. पण हाय माझा पुढचा फ्युचर प्लॅन आहे का मला पीसी घेऊन चांगली म्हणजे बेस्ट एडिटिंगचा एक सेटअप बनवायचा. नक्कीच नक्कीच, कारण पेमेंट मला वाटतं आता समथिंग एक 4-5 महिन्या अगोदर चालू झालं असेल परत. नाही, मागं चालू झाला होता थोडा, मध्ये आपला गॅप घेतला होता ना नाटकाची मुलं, तर तो बंद झाला होता. परत मग आता चालू झालाय. कारण गाईज कसं आहे, एवढी लोक जमा करायची, एवढं सर्व सेटअप लावायचं, एवढी मेहनत करायची, फायनान्शियली पण काही इश्यूज आहेत, म्हणून लगेच सर्वच नाही करू शकत. आणि एवढ्या वर्षाची मेहनत आहे, पण जर युट्यूबचं पेमेंट रेग्युलर चालू असेल तर माणूस डेफिनेटली आता करायचं म्हणजे घेणारच. हो. आणि आपण जो चॅनल ओपन केला तो आपण स्वतःला पुढे दिसण्यासाठी कधीच नाही केला, कारण की आपल्या युट्यूबची जी हे आहे की आपली नोट लाईन आहे, तिथं तुम्ही बघितलं असाल का नवीन कलाकारांना, नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हा आपला हक्काचा व्यासपीठ आहे. आगरी कोळी कराडी लोकांसाठी हक्काचा रंगमंच आहे, आणि त्याच्यासाठी आपण हा युट्यूब चॅनल ओपन केलेला आहे. त्याच्यासाठी हा आपला भैरनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनल ओपन केलेला आहे.
आणि अजूनपर्यंत म्हणजे आपण सगळ्यांना म्हणजे जो पण येईल ना नवीन कलाकार असेल त्यांना चान्स देतो. पहिले काय व्हायचा, पप्पा अजूनपर्यंत आणतात पप्पा, पण माझा पण कधी कधी असं वाटतं का नवीन कलाकारांना संधी दे. आम्ही असं बोलतच नाही कधी का तुम्ही येऊ नका वगैरे, पण नवीन कलाकार आला ना का त्याची अपेक्षा काय असते माहितीये का, मला लीड रोल पाहिजे. तर लीड रोल करायसाठी ते जर ताकदीचा माणूस असेल ना, जरी नवीन असला तरी ते ताकदीचा पाहिजे माणूस. तर मी पप्पांना बोललो, तुम्हाला पण मी बोललेलो का दादा आपल्याला असं असं पाहिजे का लीड रोल आहे ना, तो नवीन लोकांना शक्यतो देऊ नका का, तर आपण मेहनत घेतोय ना. तर मी असं बोलत नाही का नवीन लोकांना संधी वगैरे द्यायची ना, पण आपण जी मेहनत घेतोय ना, तर ती ते नवीन नाही, मी लोकांची याच्यावर मुलं. थोडासा प्रकाश टाकतो. मी एक प्रोफेशनल व्यक्ती बरोबर काम केलेलं आहे. कमीत कमी 2 वर्ष मी फक्त असिस्टंट डायरेक्टरचं काम केलेलं आहे. आणि याच्या अगोदर मी ऍक्टिंग करतो. मी पण 5वी पासून करतोय आणि बऱ्याचशा माझ्या आहेत अचिव्हमेंट. मी तेवढं बोलून नाही दाखवत. मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो. मी असिस्टंट डायरेक्टरचं काम केलं. जे काय होतं ते बघत राहिलो, शिकलो. आणि नक्कीच माणूस लाईफ टाईम शिकत असतो. काही ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. फक्त काय आहे, तुम्ही या जे नवीन लोक आहेत तुम्ही तुमची ऍक्टिंग सिद्ध ऍक्टिंग करून आधी दाखवा. सिद्ध करून दाखवा. आणि आम्ही 100% तुम्हाला लीड कारण रोलला काहीच देणार. कसं असतं, जो एक प्रोजेक्ट उभा राहतो, जो एक व्हिडिओ बनतो, तो एक व्हिडिओ एका व्यक्तीमुळे नाही बनत. त्याच्यामध्ये एक 7-8 लोक, 10 लोक, 12 लोक काम करतात. आणि जर तो एखाद्या व्यक्तीमुळे खराब होणार असेल तर ते सर्वांची मेहनत वेस्ट जाते. कारण हा की मेन रिझन आहे. आपण कोणालाही पेमेंट देत नाही मेहनत करा मधनं. जो काय असेल खर्च वगैरे ते आपली, कधी कधी आपली जी टीम मधली नाही, मेंबर्स आहेत. पेमेंट तुम्ही देत नाही, पण तुम्ही संधी देता, ही पण मोठी गोष्ट हा, आहे. जे जो आपला काय असेल जेवण वगैरेचा, जर तुमच्या इथं असलं तर तुमच्या इथं 100% होतच आपला. कारण की तुम्हाला काय बोलायची गरज नाही. आणि जिथं पण कोणाच्या इथं असलं ना, तर काय ना काय कोणी पण मदत, जर धीरज झालं मागं, धीरज आणि त्यांचं पूर्ण फार्म हाऊस, पूर्ण सगळं खर्च त्यांनी केला होता फार्म हाऊसच्या व्हिडिओचे. आणि बरेच म्हणजे सगळे सगळे कोणी असं नाही का आपल्याला, आणि पैशांसाठी कोणी आपल्या सोबत म्हणजे नाही गाईज, येत नाही. दिगंबर दादांचं नाव एवढं मोठं आहे की या नावावर हे सर्व चाललेलं आहे. त्यांनी जे रिलेशन आजपर्यंत बांधलेले आहेत, जे डेव्हलप केलेले आहेत, त्याच्यामुळे लोक, जसं अनमोल बोलते, कोणत्याही गावात जाऊ दे, कुठेही जाऊ दे, त्यांच्या घरामध्ये जेवण, नाश्ता, चाय, पाणी ते लोक स्वतःहून आवडीने देतात. आणि आपलं काय पैशांचं हे नाही. तर ते जेवढे कलाकार आहेत आपले 10-12 जे कोण कलाकार असतात, ते त्यांचा टाइम काढून येतात. तर त्यांचा टाइम फुकट नाही गेला पाहिजे, एवढंच माझं मत असतंय. कारण की जर नवीन कलाकार असेल ना, जर त्याला लीडला डायरेक्ट उभा केला आपण, तर पहिले त्याच्या मनामध्ये भीती असते. आणि मनामध्ये भीती पण असते, रिटेक्स पण होतात, टाइम वेस्ट होतो. ते भीतीमुळे रिटेक होतात. जरी आणि कधी कधी नवीन कलाकार असे असतात का त्यांना काहीच जमत नाही. पण त्यांना पण आपण चान्स देतो. फक्त माझ्या पप्पांना काय सांगायचं माहिती आहे का, तुम्ही जर नवीन कलाकार घेत असाल ना, तर पहिला त्यांना म्हणजे एकदम त्यांना त्यांना छोटा रोल देऊन छोटा त्यांना रोल शिकू दे, बघू शिकू दे. दे, त्यांना बघून दे, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढून दे. त्याच्यानंतर आपण 100% त्यांना लीड रोल देऊ. आणि जेवढे पण आपले याच्यामध्ये कलाकार आहेत, तेवढ्यांना सगळ्यांना आपण लीड रोलला चान्स दिलेला आहे. नक्कीच, नक्कीच. कारण मला फर्स्ट कॉल आला. विनोद कोहली जे आहेत आपले, त्यांनी मला नंबर दिला होता की हा नंबर आहे, तू या व्यक्तींशी बोल, खूप चांगली व्यक्ती आहेत. तर मी त्यांना कॉल वगैरे केला आणि मी बोललो, दिगंबर सर, मी असं असं येते. तर ते फर्स्ट कॉललाच मला बोलले की तू सर बोलू नको, दिगंबर दादा बोल. आणि आपला असा असा प्रोजेक्ट आहे. तर प्रोजेक्ट तो आता आपला होता मोऱ्याला. हा, मोरेला होता. मोऱ्याला प्रोजेक्ट होता आणि मी शोधत शोधत कसं तरी गेलो. मला मोऱ्याच्या बद्दल काही एवढी डिटेल नव्हती. तर तिथे गेलो. जो आमचा फर्स्ट शूट झाला, माझा जो फर्स्ट एक्सपिरियन्स जो होता, त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की दिगंबर दादांची जी म्हणजे डायरेक्शन आहे, किंवा जी सेटल आहे, जी हे आहे पब्लिक, त्यांची जी गावामध्ये त्यांची जी ओळख आहे, त्याच्यावरून लक्षात आलं की व्यक्ती काय आहे. तेव्हा पण थोडे इश्यू झाले होते, तुम्हाला माहिती सर, आठवत असेल ते लोकेशनच्या बाबतीत. लोकेशनच्या बाबतीत थोडा इश्यू झालेला. एक व्यक्ती येऊन बोलू लागला की इथे शूटिंग वगैरे करू नका इथे. तर तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तिथले जे गावातले लोक आली, त्यांनी त्यांनीच केला. केला आणि त्यांनी सॉल्व्ह केला तो प्रॉब्लेम. म्हणजे छोटे मोठे असे इश्यूज होतात, पण ते तुम्हाला त्याला सामोरं जावं लागेल. हो, ते तर आतापासून नाही, जेव्हा चॅनल ओपन केला तेव्हापासून होतात. म्हणजे वाईट कमेंट किंवा एक व्हिडिओ केली होती आपले याची जत्रा आली तोंडावर, अशीच काहीतरी व्हिडिओ होती एक्झॅक्ट.
जत्रेचे बाबतीत व्हिडिओ होते. मला आता व्हिडिओची नाव पण नाही आठवत, कारण की मी एकदा एडिटिंग केली ना, कारण की मी एडिटिंग करतानाच जवळपास 20-25 वेळा व्हिडिओ बघते. तर ती जी मजा असते ना व्हिडिओ बघण्याची, ती मजा निघून जाते. पण मी आता कधी कधी ज्या 3-4 वर्ष अगोदरच्या व्हिडिओ आहेत ना, त्या आता बघितल्या ना, तर मला ते आठवते, हा अरे आपण हे केलं होता, इथं अशी अशी मजा केली होती. मग एकूण काय क्वांटिटी असेल व्हिडिओची, थोडाफार लक्षात आहे? जवळपास 70च्या आसपास व्हिडिओ झालेत आपले. तर तो एक विषय झाला याचा. तर जत्रेची एक व्हिडिओ केली होती. तर कोरोनाचा टायमिंग होता त्या टायमिंग मध्ये. तर कोरोना आहे तर कोणाकडे पैसे नाही आणि कोणाकडे पैसे मागू पण शकत नाही, अशी वेळ होती. तर काय दाखवलं होतं आम्ही व्हिडिओमध्ये, का बायको आहे ती गंठण काढून नवऱ्याला देते, का सांगते ही गंठण घाण ठेवा, विका पण नाही, घाण ठेवा आणि हा पैसे जत्रेला. कारण की आपल्या इकडच्या रायगड कोकण मधच्या जत्रा बोलल्या तर म्हणजे तो एक मानाचा विषय असतो, हा घरी पाहुणे वगैरे येतात आणि आपली गरिबी आपण प्रत्येकाला दाखवू हा शकत नाही. तर मग तेव्हा मी ते व्हिडिओ अपलोड केले, आमच्या जत्रेच्या दिवशी अपलोड केले. आणि मी मंदिरामध्ये चाललो होतो आमच्या जत्रेच्या दिवशी. क- तर मला फोन आला पप्पांचा, अरे बोलता अशी अशी कमेंट आहे, ते सांगतात आम्ही तुमची कंप्लेंट करू, असं तसं. का तुम्ही आगरी कोळी समाजाचा म्हणजे आपल्या समाजाचा अपमान करताय, आपली संस्कृती चुकीची दाखवताय. तर याच्यामध्ये काही एक चुकीचं नव्हतं का? तर तेव्हा ती वेळच तशी होती. आणि आपण असं दाखवलं नव्हतं का विकली म्हणून, असं काय दाखवलंच नव्हतं ना. तर मग आम्ही जे आपले आहेत प्रेमदाता वगैरे, ते याच्यामध्ये आहेत. आगरी कोळी समाज, आगरी कोळी कराडी सामाजिक संस्था, त्याच्यामध्ये ते कार्यरत आहेत. प्रेम पाटील दादा, चेतन डावर दादा, परत अजून त्यांची नावं नाही मला आठवत. तर ते आपले एकदम म्हणजे निगडीत आहेत. जेव्हा आपले दीपा पाटील साहेबांच्या एअरपोर्टला नाव द्यायचं, एअरपोर्टचं काम चालू झालं होतं, तेव्हा त्यांची गाव उठवली होती ते इकडचे आपले कोळीकोपर, कोंबडभुजे त्या साईडचे आहे सगळे. तर तेव्हा ते आम्हाला त्यांनी एक लाईव्ह स्टँडअप कॉमेडीचा आम्हाला प्रोग्राम दिला होता. तो पण कसा, तर सिडकोनी जी फसवणूक केली आपल्या गाववाल्यांच्या लोकांसोबत, त्याच्यावर भाष्य करणारा स्किट होता. तर ते स्किट वगैरे त्यांनी केलं आम्ही. आणि तेव्हा त्यांनी मानधन वगैरे जेवढी सोय केली ना, ती सोय आमची कधीच झाली नाही. जाम म्हणजे जाम सोय केली. आणि दरवर्षी आमचा प्रोग्राम ठेवायचे ते, जेव्हा दीपावली साहेबांची जयंती असायची ना, तेव्हा दर जयंतीला आपल्या दीपावली साहेबांच्या जयंतीला कार्यक्रम ठेवायचे. केणी साहेब आपले चिंचपाड्याचे, त्यांचं नाव राहिलं होतं, किरण केणी साहेब, ते ते परत जे शिवक्रांती मावला, बस ते परत अजून एअरपोर्टच्या संदर्भात ते त्यांच्या 4-5 संस्था, त्यांची नावं नाही मला आता आठवत, कारण की मी तेव्हा खूप छोटा होतो. म्हणजे तेव्हा 5वी-7वीच्या दरम्यान असेल. तर तेव्हा ते आम्हाला बोलवायचे. तर ती एक ओळख होती आणि एक आपुलकीची, म्हणजे आम्हाला एकदम जवळचे ते करायचे. तर मग तेव्हा त्यांना कॉल केला, बोललो दादा असा असा प्रॉब्लेम झालाय, तर ते एक काम कर, त्यांना रिप्लाय कर का आम्हाला मेल करा किंवा असं आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आमची काय चुकी आहे ते बोला. आणि त्यांनी मेल केला किंवा कॉल केला ना, तर तो कॉल नंबर आणि मेल जो काय आयडी असेल, तो बोलतो आम्हाला दे, आम्ही तुमची व्हिडिओ बघितली, त्या व्हिडिओमध्ये काय तुम्ही चुकीचं दाखवलं नाही, काय असेल ते आम्ही बघून घेतो. एवढ्यापर्यंत आपल्याला सपोर्ट होता, म्हणजे आपल्या इकडच्या लोकांचा. आणि अजूनपर्यंत ते सपोर्ट करतात. आता कधी भेटलो ना तरी विचारत असतात, दादा काय प्रॉब्लेम वगैरे नाही ना, अनमोल काय प्रॉब्लेम वगैरे नाही ना. आणि आपल्या गावाचा, आमचे म्हणजे बेलपाडा गावाचा तर फुल सपोर्ट आहे. कारण की कधी पण कोणाच्याही घरी असलं ना, म्हणजे असं बोललो, अरे दादा शूटिंग करायचं आहे तुमच्या घरी, लगेच पूर्ण घर साफ वगैरे करून आपल्याला देणार. आणि एका शब्दात पण नाही बोलणार का अरे एवढा टाइम लावता. आणि खास करून म्हणजे आमचे गणेश पाटील का, आमच्या बाजूला जे राहतात, गणेश काका आणि त्यांची वाईफ इंदुबाई, आम्ही सगळे आमच्या इकडची लोक इंदुबाईच बोलतात, काकी वगैरे म्हणजे मोस्टली नाही बोलत, कारण की पहिल्यापासूनच त्यांना ते नाव असतं तर. हा, त्यांच्या घरामध्ये आम्ही कधी कधी रात्री 11-12 वाजेपर्यंत सुद्धा शूट केलेत, पण एकदा पण बोलले नाही का एवढा टाइम. आणि कधी बोललो ना तर कधी नाही बोलणार नाही त्यांच्या घरामध्ये शूट करायला. आणि पूर्ण आपल्या बेलपाडा गावाचा पूर्ण फुल सपोर्ट आहे आपल्याला. आणि काहीच कॉन्ट्रोवर्सी करणारी लोक असतात, कारण प्रत्येकाला हा थोडा थोडा अनुभव असतोच. ही जी काही मोजकीच जलक्या प्रवृत्तीची लोक असतात ना, तीच हे सर्व करतात. 1 ते 2% लोक आहेत, त्या अजूनपर्यंत आपल्याला काय ना काय म्हणजे कुठनं ना कुठनं हे करत असतात. आता तुम्हाला माहिती आहे, आपण आता जस्ट एक गोष्ट होऊन गेली नवरात्रीमध्ये, तुम्ही पण होते तेव्हा. तर आहेत बरेच लोक आपल्याला निगेटिव्ह विचारमध्ये पण टाकण्याचा प्रयत्न करतात.
पण आपण पॉझिटिव्ह आपण आपलं काम करत राहायचं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, बस एवढं. सो मगाशी आपण जसा विषय काढला का तू एवढे एवढे इन्स्ट्रुमेंट वगैरे वाजवतोस, सो मग ती रुची कुठून नक्की निर्माण झाली? आता ते हार्मोनियम शिकायला गेलो, त्याच्यानंतर मग हार्मोनियमच्या सोबत मग आपला त्याच्यासोबत आमच्या घरी पप्पा पहिले बँजो होता, बँजो नंतर बँजो बंद झाला होता, म्हणजे मोस्टली कॅशवाला आपला पियानो, तर ते वाजवायला लागले. आणि मग नंतरला मग त्यांचे तो कॅशो आमच्या घरी असल्यामुळं मला मग ते त्याच्यावर मला वाजवायची सवय झाली. नंतर मग मी एक दोन गाणी शिकलो आणि नंतर मग आस्ते आस्ते शिकत शिकत गेलो. तर मग मी पप्पांचा बँड होता, बहिरनाथ बँजो पथक बेलपाडा, त्याच्यामध्ये मी वाजवायला जायचो. तर काही जण बोलायचे काय तू वाजवत नाही असं तसं, तर मग ते माझ्या मनाला कुठेतरी लागायचं. पण मी रात्रभर पप्पांच्या बरोबर जायचो, रात्रभर म्हणजे एक आवड होती, रक्तात कला असते ना, तसा आहे तो प्रकार आहे. कारण की माझं पप्पांचं वडील म्हणजे माझे आजोबा मालकर आहेत, ते पहिल्यापासून जवळपास आमच्या पप्पांचा जन्म नव्हता तेव्हापासून ते वारकरी म्हणजे आपले भजन वगैरे करतात. अच्छा. त्याच्यानंतर पप्पांच्या जन्मानंतर त्यांनी माल वगैरे घातली आणि ते वारकरी आहेत पूर्ण, म्हणजे अजूनपर्यंत पंढरपूरला वगैरे जात असतात. पण आता वयोमानाची मुलं आम्ही पण सुद्धा त्यांना म्हणजे चालत नाही पाठवत, आता आम्ही त्यांना वर्ण पाठवतो. तर ते एक रक्तातच कला. आणि आमच्या घरातलं सगळं, माझे काकाची पोरं झाली, आमचे म्हणजे काकाची पोरं, परत त्यांचे म्हणजे माझे मोठे काकाची पोरं आहेत, त्यांची राहुल कोली, सूरज कोली, ते ते सुद्धा डान्सर आहेत. आता सध्या काय जे वय आणि जे लग्न वगैरे झाल्यानंतर त्यांनी सोडून दिला, पण अजून पण करतात. आणि नंतर त्यांच्या पोरी झाल्या, त्यांच्या पोरी सुद्धा म्हणजे अप्रतिम डान्सर आहेत. सर्व घरातली सगळी सगळी म्हणजे एक कलेचंच म्हणजे घर बोलत पूर्ण आहे. फॅमिलीमध्ये कलेचा भाग आहेच आणि हा तो आज एवढ्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत हा. आलेला आहे. तर मग ते कॅशो वाजवायला लागलो, तर मग ते बोलायला लागले का तू वाजवच नाही वगैरे. तर मग एक खंत आली मनामध्ये. मग आमच्या गावातला एक दुसरा बँजो पथक होता, मंगलमूर्ती बँजो पथक बेलपाडा. तर त्यांचं जे वडील होतं विकास कडू म्हणून, ते वारले. त्याच्यानंतर त्यांच्या पोराने बँजो चालवायला घेतला. तर पप्पांना फोन केला का तुमचा अनमोल बोलते आमच्यामध्ये येईल का? तेव्हा मला मोजके 10 गाणे यायचे. तर 10 गाण्यावरनं मग मी तिथं प्रॅक्टिस केली केली. त्याच्यानंतर परत तिथं एक दोन ऑर्डर वाजवले त्यांचे म्हणजे त्यांच्यासोबत. मग परत थोडं काय प्रॉब्लेम क्रिएट झाले. तर मग मी काय सुचवलं का आपण एक बँजो घ्यायचा. तर मग आमचं करण भोईर म्हणून आहेत, त्यांना आम्ही धोनी काका बोलतो. तर त्यांनी आम्हाला बँजो दिला, त्यांचा स्वतःचा बँजो दिला, सगळा फुल सेटअप दिला. मग त्यांच्या सेटअपवर मी पूर्ण वाजवायला गेलो. नंतर नंतर मग मी काय केला का माझा स्वतःचा पाहिजे आता मला, म्हणजे माझा स्वतःचा. तर मग मी माझ्या स्वतःच्या खर्चानं एक छोटासा बँजो सेटअप आणला, त्यांच्या बँजोवर वाजवल्यानंतर माझा स्वतःचा आहे. कारण की कुठंतरी वाटला का मला स्वतःचा पाहिजे, त्याच्यानंतर मी स्वतःचा बँजो आणला. आणि त्या बँजोवर मग मी थोडा पुढं प्रोग्रेस करत करत आता जवळपास माझ्या इथं बऱ्यापैकी इन्स्ट्रुमेंट आहेत. म्हणजे एक पूर्ण म्हणजे आहेत बऱ्यापैकी इन्स्ट्रुमेंट. आणि नंतर मग आता त्याच्यानंतर मी भजनामध्ये कसं जायला लागलो, मी पेटी शिकायला गेलतो. मी स्वतः म्हणजे गायचो, वाजवायचो पेटी वगैरे, पण मला प्लॅटफॉर्म नव्हता. बरोबर. तर मग आमच्या घराची घरभरणी होती, अगोदर आमच्या काकांची घरभरणी होती. तर आमचे इथं बायांची गाणी गायचे, नागेश फुले काका, आमचे नरेश काका. तर मग मी पेटी वाजवायला आहे, तर पप्पा काय बोलले त्यांना का तुम्ही या, आपण बोलतो आमच्या घरामध्ये भजन करू. तर आम्हाला काय आयडिया नव्हती. त्यांनी ऍक्च्युली अगोदरच त्यांनी भजन स्टार्ट केलं होतं, पण कुठं भजन झालं नव्हतं त्याचं. एक आमच्या देवळामध्ये केलं होतं, एक दुसरे कुठेतरी केलं होतं, पण असं माहिती नव्हतं का यांनी भजन चालू केलं म्हणून. तर आमच्या काकाच्या घरी घरभरणीला त्यांचा म्हणजे आमचं भजन होता, तो केला तिथं. नंतर मग आम्हाला एवढं भारी वाटलं ना, तिथं गाणी वगैरे नवीन पद्धतीमध्ये थोडी बसवली होती, ती घेतली. नंतर मग दुसऱ्या वेळेला लगेच एक 2 हफ्त्यामध्ये आमच्या घराची घरभरणी होती. तेव्हा मग आमच्या घराच्या घरभरणीला आले ते सगळे. मग तर तिथं पण भजन केलं. मग ते बोलायला लागले का तू वाजवतोस वगैरे तर ये आमच्यामध्ये. तर आता तर सगळी ते आहेत, तर थोडी मला पण थोडं कसं थोडीशी भीती हा असते का बाबा एवढ्या त्यांच्या समोर लगेच पटकन कसं हा. तर मग गेलो त्यांच्यामध्ये, भजन वगैरे झाला. नंतरला मग ते भजनामध्ये पण थोडं झालं, इश्यू झालं. तर मग आमचं नरेशक आहेत ना, ते एकटंच पडले, त्यांच्या जोडीला कोण नाही.
आणि जे भजनामध्ये होते तेच माझ्या बँजोमध्ये पण पोर होते. तर ते वेळेला आहे ना आम्ही दोघं सुद्धा डाऊनफॉलला गेलो होतो, म्हणजे कोणीच नाही सोबत. बरोबर. तर मग ती बाबांची कृपा, साहेबांची, आमचं भजनाचंच नाव साहित्य आहे आणि आम्ही अजूनपर्यंत भजनात ना अपेक्षा केली नाही कोणाकडनं का एवढं आम्हाला पैसे पाहिजे का काय पाहिजे. आम्ही साईबाबांच्या प्रमाणे जातो, जो देईल त्याचा भला, जो नाही देईल त्याचा पण भला. आणि त्याचे मुलं आम्हाला ते याच्यामध्ये भजनामध्ये भेटतात पैसे. आता रिस्पॉन्स मी ऐकले छान आहे. रिस्पॉन्स आता जवळपास दिवसाला आमचं 2-3 भजन चालूच असतात. आणि रात्र रात्र आता माग लास्ट टाइम 2 भजन होते आमचे. एक भेंडकलला होता आणि एक डेरिवलीला होता. भेंडकलला भजन एवढा आम्हाला रिस्पॉन्स भेटला ना, आम्हाला इच्छा नव्हती होत का आता बंद करावं म्हणून. पण दुसरा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही तो लवकर बंद केला. तरी आम्हाला 11:30 वाजता बंद केला तो आम्ही प्रोग्राम. म्हणजे गणपती नवरात्रीमध्ये नवरात्र फुल सीझन होता. फुल सीझन. तर मग तो बंद केला आणि नंतरला मग डेरिवलीला पोचायला आम्हाला 12:30 वाजले. तरी फुल पब्लिक, जवळपास 300-350 लोक आम्हाला आमचा कार्यक्रम बघायला थांबले होते. आणि तो कार्यक्रम आमचा 3 वाजेपर्यंत चालला रात्री डेरिवलीला. तिथं पण फुल रिस्पॉन्स. आणि तो पण डेरिवलीचा प्रोग्राम कसा, आम्ही अगोदर 1-3 दिवस अगोदर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काहीतरी आम्ही तिथं प्रोग्राम केला होता डेरिवली. तर त्यांना एवढा आवडला का ते बोलले का आता आमच्या देवळामध्ये झालं ना, आमच्या कुटुंबाचे देवार्थ पण झाला पाहिजे. सो गाईज बघा तुम्ही, म्हणजे ही जी मेहनत आहे, जी स्ट्रगल आहे, आणि एवढा सर्व डोलारा घेऊन पुढे जायचं म्हणजे सर्वांना शक्य होणार नाही, सर्वांची कामं नाही. आणि नंतरला मग आता ब्रास बँड मध्ये आलो मी. पहिला मला इच्छा होती का मी क्लारनेट वाजवायला पाहिजे. म्हणजे एक असतं माझं का सर्वांचं असतं का ही गोष्ट आपल्याला यायला पाहिजे. तर मग मी बरेच जणांना विचारला का मला घ्यायचो का ब्रास बँड मध्ये तुमच्या. तर मग आम्ही एक दिवशी शक्ती पाटील आणि आमचं सत्यजित गावण सर त्यांच्या इथं गेलो. त्यांच्या इथं गेलो तर त्यांनी सांगितलं का तू अशाशा दिवशी आपली प्रॅक्टिस असते. तेव्हा गेलो तिथं. मग त्यांनी शक्ती काकांनी मला त्यांची स्वतःची क्लारनेट दिली. त्याच्यानंतर क्लारनेट घेऊन आलो मी. एवढा खुश का कधी एवढा खुश नव्हतो, कारण की क्लारनेट आपल्याला जो इन्स्ट्रुमेंट वाजवायचा आहे ना, ते महागाचा इन्स्ट्रुमेंट असतात, तो आपल्याला त्यांनी त्यांचा दिला. मग जवळपास मी 1.5-2 महिने ते फुंकेवरच चालवलं. फुंकच नसतं बस म्हणजे. नंतर मग शक्ती काकांनी आणि आपलं साहिलदा वगैरे त्यांनी मला टेक्निक दिली का कसं वाजवायचा. मग त्यांच्यानंतर आस्ते आस्ते शिकलो. नंतर मग माझ्या ऑर्डरची मुलं मला काय तिथं आपले बोरखरला जायला टाइम नसतो भेटत. तर मग दिगोड्याचा आमचा स्वरूप दादा म्हणून आहे, त्यांचा पण ब्रास बँड होता. तर तिथं त्यांचा मला कॉल आला. तर ते बोलतात, त्यांना मी अगोदर बोललेलो ना, तर त्यांचा बँजोचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. तर ते बोला आमचा असा प्रॉब्लेम आहे, तर परत चालू झाला आमचा, तर मी तुला सांगेन. तर मग त्यांचा फोन आला मला, बोलते येशील का, आम्ही चालू केला. त्यांच्या इथं गेलो. नंतर मग त्यांच्या इथं पण 5-6 दिवस गेलो. त्यांच्यानंतर इलेक्शनची मुलं त्यांचा परत थोडा काहीतरी त्यांचा ते पर्सनल प्रॉब्लेम झाला. तर मग मी परत मग 1-1.5-2 वर्ष मी घरातच होतो. नंतर मग आमचा भजनाचा कार्यक्रम होता आपले लावण्यांचे घेर नवरात्रमध्ये वाल. तर तेव्हा आमचा बँजोवाला सिद्धू तो आला नव्हता. तर त्याला आणायला मी पागोट्याला गेलो. तर जे ब्रास बँड मध्ये वाजवतात ना, त्यांची आणि माझी ओळख ते याच्यामध्ये बँजोमध्ये ओळख झाली. तर मी असं सहज विचारलं त्यांना का अरे मला ब्रास बँड मध्ये घ्यायची का. मग मला त्यांनी घेतला. मग नंतर आमच्या अनिल मास्तर, फुलाजी मास्तर यांनी मला फुल सपोर्ट केला. आणि परत आमचे बरेच ब्रास बँड मध्ये आमचे भरत मामा, शत्रुघ्न दादा, बरं सगळे मला काय बोलले का तू ऑर्डरला उदड आहे. फक्त मला 2 गाणी येत होते. ते पण आमचे फुलाजी मास्तर, अनिल मास्तर आणि माझा मित्र आहे प्रणय म्हणून, त्यांनी मला शिकवलं 3-4 गाणी. आणि मला बोलले का तू उतर ऑर्डरला डायरेक्ट. मला ऑर्डरला उतरवलं त्यांनी. आणि मग हसते हसते मी थोडी थोडी पिकअप करत करत आलो. म्हणजे अजूनपर्यंत मी शिकते. अजूनपर्यंत मी काय प्रॉपर क्लारनेटवर झालो नाही. अजूनपर्यंत बरं शिकताना मला मेन कसं आहे, सगळ्याला टाइम द्यायला लागते. त्याची मुलं ते क्लारनेटच्याकडे पण थोडं म्हणजे माझं दुर्लक्ष होते. पण मी जसा टाइम भेटेल ना तसं मी करतो. सो गाईज, अनमोल जसा बोलला की अजूनपर्यंत मी शिकतोय, ही वृत्ती प्रत्येक कलाकारामध्ये असते. जो प्रोफेशनल असतो, जो त्या लेवलचा कलाकार असतो, त्याची भाषा हीच असते की अजूनपर्यंत मी शिकतोय. नाही तर बरीचशी लोक बोलतात की नाही मला सर्व येतं, मला सर्व समजतं. असं कोणीच माणूस नाही आहे, कारण माणूस हा लाईफ टाइम काहीतरी शिकत असतो. आणि बँजोचा पण कसं झाला, बँजो जवळपास नाहीसा झाला होता आपल्या इकडनं. बँजो तो तार बुलबुल बोलतात आपले, बुलबुल तरंग, बुलबुल तरंग असं याच्याशी ब्लेडने वाजवतात. तर तो नाहीसा झाला होता. पण
आपले भिवंडीवाला आपला डोंबिवलीचा लवली सौरव दादा त्यांनी वगैरे चालू केला. नंतर मग तो ट्रेंड आला बँजोचा एक, का प्रत्येक बँजोला बँजो लावावं लागला म्हणजे आणि तो जर तुम्ही इन्स्ट्रुमेंट नीट बघितलं गाईस तर तो दिसताना पण एवढा अट्रॅक्टिव्ह दिसतोय ना. हा. तर मग तो आहे ना, तो आमच्या भजनामध्ये बोलले का आपण तो घेऊया बोलते. आणि आमचं भजन म्हणजे असं आहे का तुम्हाला नाचायला लावणार. आता लोक म्हणजे आम्ही पहिले पारंपरिक वारकरी भजन करतो, पण कशी लोक आली ते मनस्थितीची नाही राहिली, कोण बसत नाही. मग आम्ही आस्ते आस्ते डेव्हलपमेंट करत थोडा बदल करत जसं लोकांना पाहिजे, म्हणजे जशी देश तसा वेश, वेश. लोकांची नाडी तपासून आम्ही भजनाला म्हणजे बदल करत गेलो. तर आता आम्ही भजन म्हणजे भजन नाही बोलतो, आम्ही बोलतो सूर संगम कार्यक्रम ऑर्केस्ट्रा. कारण की आम्ही सगळं पॅड लावतो, ढोलकी लावतो, चंडा टिंबाली लावतो, कीबोर्ड बँजो लावतो. तर ते भजनासाठी आम्ही बँजो आणला होता. तर मग ते पप्पा वाजवायचं, तर मग मला पण आता आपण संगीत याच्यामध्ये आहोत, तर मला पण ती एक आवड झाली का बँजो वाजवायला पाहिजे आपण. तर जेव्हा मी घेतला ना, तेव्हा मला कायच नसं समजत का कुठला स्वर कुठला आहे काय. मग ते पप्पाने हसते हसते मला शिकवला. आता तो पण म्हणजे हाय बऱ्यापैकी, तो पण शिकतेच आहे मी अजून. तो पण अजून माझा काय तेवढा क्लिअर झाला नाही. सो गाईज, हा पॉडकास्ट तुम्ही आतापर्यंत ऐकला, एवढा इंटरेस्टिंग पॉडकास्ट झाला आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या डेफिनेटली अनमोलकडनं तुम्हाला ऐकायला भेटल्या आणि डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या लाईफमध्ये कुठे ना कुठे होणार आहे. आणि गाईज, पॉडकास्ट कसा झाला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच सेलिब्रिटीज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर पुन्हा येणार आहेत. धन्यवाद.